महाराष्ट्र प्रदेश के आशा वर्कर 18 अक्टूबर से लगातार हड़ताल पर है। सरकार स्वीकृत मांगों का नोटिफिकेशन जारी न करके आंदोलन को लगातार लंबा खींच रही है। आशा वर्कर का कहना है कि महाराष्ट्र सरकार से मांग कर रहे हैं कि वार्ता में सहमत मांगों को तुरंत नोटिफिकेशन जारी किया जाए ताकि महाराष्ट्र के आशा वर्कर भी अपने त्योहार मना सके। उक्त बयान आशा वर्कर एंड फैसिलिटेटर फेडरेशन ऑफ इंडिया की राष्ट्रीय सचिव और सीटू हरियाणा की राज्य अध्यक्ष सुरेखा ने कही। 11 नवंबर तक नोटिफिकेशन जारी नहीं होने पर 3 माह का बकाया मानधन नहीं मिलने पर दिवाली के दिन काले वस्त्र धारण कर संविधान चौक पर धरना देने की चेतावनी दी गई है। संपूर्ण महाराष्ट्रातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या सूचनेनुसार एक दिवस आंदोलन केलं होतं आणि शासनाला नोटीस दिली होती की आम्ही वारंवार तुमच्याबरोबर चर्चा करतो, पत्र पाठवतो, पण तुम्ही यावर दुर्लक्ष करत आहात। त्यामुळे तुम्ही 17 तारखेपर्यंत योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा आम्ही 18 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार। 18 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तक संपावर गेलेले आहेत। 16 तारखेला आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव महेश्वर साहेब यांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये काही विषयावर चर्चा झाली, परंतु अंमलबजावणीबद्दल ते काही बोललेले नाही। त्यानंतर परत 1 तारखेला मीटिंग झाली। त्या 1 तारखेच्या मीटिंग मध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत उपस्थित होते। त्यांनी आशा वर्कर यांना 7,000 रुपये मानधन वाढ, गटप्रवर्तक यांना 6,200 रुपये मानधन वाढ आणि दिवाळी बोनसची जी आमची 5,000ची जी मागणी होती त्यामध्ये फक्त त्यांनी 2,000 रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं। परंतु आशाच्या तुलनेमध्ये गटप्रवर्तकाचं पद मोठं असल्यामुळे त्यांना कमीत कमी 3,000 ते 4,000 रुपये जास्त मिळायला हवे होते। त्यामध्ये कमीत कमी 10,000 रुपये तरी त्यांना जास्त द्यावे अशी आमची मागणी होती। गटप्रवर्तकाचा जो विषय आहे, ज्या पद्धतीने अंगणवाडी सुपरवायझर या सरकारी कर्मचारी म्हणून संबोधतात आणि त्याला अंगणवाडी सुपरवायझर म्हटलं जातं, तर मग आशा सुपरवायझरला गटप्रवर्तक का? त्यांना पण आशा सुपरवायझर संबोधण्यात यावं आणि अंगणवाडी सुपरवायझर प्रमाणे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा। काही तांत्रिक अडचणी जर असतील तर गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांचं समायोजन करण्यात यावं ही आमची मागणी आहे। आणि सरकार या सर्व गोष्टीवर दुर्लक्ष करत आहे। विचार करतो, सांगतो, हे सरकारची जुनी खेळी आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं, सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या, सर्व टीव्ही चॅनलमध्ये बातम्या आल्या, परंतु अंमलबजावणी करण्याची गोष्ट आली तर आतापर्यंत कोणताही नियार काढण्यात आलेला नाही। परत आरोग्य संचालक, आरोग्यातील अतिरिक्त आरोग्य संचालक आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष गिरवाड साहेब यांच्याबरोबर त्या दिवशी बैठक झाली आणि गिरवाड साहेबांनी सांगितलं की गटप्रवर्तकाच्या विषयावर आम्ही 10,000 रुपये आम्ही त्यांना वाढ देऊ आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही काहीतरी चांगला मार्ग काढू आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तो प्रश्न मांडू, त्याला मंजुरी देऊ। परंतु आतापर्यंत कोणती मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही आणि गिरवाड साहेबांनी हे 3 जे प्रमुख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर कोणती त्यांनी चर्चा केलेली नाहीये। त्यामुळे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने जेव्हापर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही तेव्हापर्यंत संपामधून माघार घेणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे आणि आज आम्ही घोषणा केलेली आहे। आज जाहीर सभा होती संविधान चौकामध्ये, आम्ही घोषणा केलेली आहे 12 तारखेची दिवाळी आहे। रेग्युलर मानधनामधून 3 महिन्याचा निधी आतापर्यंत जो 15,000 रुपये आशांच्या खात्यामध्ये यायला हवा होता तो 3 महिन्याचा निधी सुद्धा मिळाला नाही। म्हणजे 3 महिन्यापासून आशा वर्करला मानधन नाही हे महत्त्वाचे आहे आणि दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत जर आशा वर्करच्या खात्यामध्ये अगर तो निधी नाही पडला तर दिवाळीच्या दिवस म्हणजे पहिला लक्ष्मीपूजनाच्या दिवस, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व आशा वर्कर आणि गटप्रवर्तक ही काळी दिवाळी साजरी करत, काळे वस्त्र धारण करून
संविधान चौकामध्ये रात्र काढणे ही आज आम्ही तिथे घोषणा केली आहे. त्याकरता आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या ज्या आशा वर्कर अँड फॅसिलिटर फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव आहेत आणि सीटू हरियाणा राज्याच्या अध्यक्ष आहेत त्या कॉम्रेड सुरेखा आज जाहीर सभेकरता नागपूरला आल्या होत्या. आज संविधान चौकामध्ये जी जाहीर सभा होती, हजारोच्या संख्येमध्ये आशा वर्कर आणि गटप्रवर्तक त्या जाहीर सभेला उपस्थित होते. तुमच्यामधले भरपूर पत्रकार सुद्धा उपस्थित होते. 73 दिवसाच्या हरियाणामध्ये संप झाला आणि 73 दिवसाच्या संपाच्या दरम्यान हरियाणा सरकारने कोणकोणत्या पद्धतीचे पाऊल उचलले आणि कसं नम्र करण्यात आलं सरकारला आणि मागण्या करण्याकरता कसं भाग पाडण्यात आलं त्यांनी त्या जाहीर सभेमध्ये सविस्तर माहिती दिली. त्यामुळे ती सर्व माहिती देण्याकरता आणि केंद्र स्तरावर जी काही मोदी सरकारची भूमिका आहे ती कामगार विरोधी भूमिका आहे त्यावर CITUची पुढची भूमिका काय राहणार त्यावर कॉम्रेड सुरेखा मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ये आशा वर्कर्स और फैसिलिटेटर्स की हड़ताल महाराष्ट्र में पिछले 22 दिन से चल रही है और पूरा देश देख रहा है कि किस तरह से पूरे देश की आशा वर्कर्स संघर्ष कर रही हैं. ये केवल आंदोलन जो है आशा का इस तरह से महाराष्ट्र में अकेले नहीं है. इससे पहले हरियाणा के अंदर भी 73 डेज तक लगातार आशा वर्कर्स की और फैसिलिटेटर्स की हड़ताल चली. जम्मू कश्मीर के अंदर भी 50 दिन तक लगातार हड़ताल चली. मध्य प्रदेश के अंदर 62 डेज तक हड़ताल चली. बिहार में भी 1 महीने से ज़्यादा हड़ताल चली. तो इस तरह से हम तेलंगाना में, आंध्र प्रदेश में, तमिलनाडु में, पौंडीचेरी में, हमने काफ़ी स्टेट्स के अंदर देखा, उत्तराखंड में, अभी यूपी के अंदर, पंजाब के अंदर, कि देश की जो 10 लाख आशा वर्कर्स हैं वो लगातार संघर्ष कर रही हैं. महाराष्ट्र टीवी 24 के लिए पारस बैसवारे, नागपुर. श्री राम नगरी फरसान नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की. इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित. श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की. गरम नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांढरा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डेपो के बाजू, नागपुर. संपर्क करें 9370494240 पर. इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी. वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर. नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट. तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ. और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस, रामेश्वरी, नागपुर. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोड़ी रोड, रामनगर, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए. लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा. स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस. अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा. इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं. साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं. दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं. साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट
किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस, स्ट्रेस फ्री। Stress free mattress. Rest your body and soul. Available in all leading stores near you. For business inquiries, please contact